हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजचा जो टॉपिक आहे ना तो आहे माझं पैठणी कलेक्शन, म्हणजे माझं पर्सनल फेवरेट जे आहेत ना पैठणी ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजकाल कसं झालं बऱ्याच म्हणजे महिलांचं असं असतं पैठणी म्हणजे खूप असा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे। सेम तसंच माझंही आहे, माझ्याकडे बऱ्याच पैठणी आहेत। त्यातल्या माझ्या ज्या फेवरेट आहेत ना त्या मी तुम्हाला दाखवते आज। ही फर्स्ट पैठणी आहे बघा माझी, ही मला खूप आवडते। तर ही मला एंगेजमेंटच्या वेळी देण्यात आलेली होती। तर मला ह्याचा कलर कॉम्बिनेशन खूप आवडतं बघा, आणि घातल्यानंतर एकदम छान लुक येतो ह्याचा। आणि ह्याची डिझाइन बघा, पूर्ण साडीवर अशीच डिझाइन आहे ही पूर्ण। आणि जवळजवळ 8 वर्ष झाले ही साडी वापरते मी, काहीच झालेलं नाही। कापडही तसंच आहे बघा, खडे वगैरे पण पडलेले नाहीत, आहे अशी साडी आहे ही। आणि मेन म्हणजे मला ह्याचं कलर कॉम्बिनेशन खूप आवडतं। तर हा साडीचा पल्लू आहे बघा, ह्या पल्लूमुळे साडी आणखीनच छान दिसते उठून एकदम। म्हणजे साडीचा कलर हा मोरपंखी, त्यानंतर पल्लू असा पिंक, त्याच्यामुळे खूप छान वाटते। पूर्ण असा चालूसारखा लुक येतो ह्या साडीला, ह्याच्यामुळे पूर्ण असा भरलेला आहे पदर बघा ह्याचा। आणि 8 वर्ष झालेत ह्या साडीला, पण थोडंही असं कसर वगैरे काहीच लागलेलं नाही साडीला। म्हणजे धागे वगैरे खराब होतात बघा साडीचे, तसंही काहीच झालेलं नाही आहे। पूर्ण आहे तशी शाईन राहिली आहे साडीची। ह्या बाजूनेही अशी आहे बघा, धागे वगैरे बघा, अजिबात एकही धागा खराब झालेला नाही आहे साडीचा। शाईनही तशीच आहे साडीची, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये। म्हणजे काही साड्या पटकन खराब होतात बघा घेतल्या आपण की, पण ही साडी अजिबातच खराब झालेली नाही आहे अशीच राहिली। त्यामुळे मला ही साडी खूप आवडते, कधीही घातली की एकदम फ्रेश असा लुक येतो ह्याच्यामुळे मला। म्हणजे कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं या साडीचं। त्याच्यानंतर ही आहे दुसरी साडी बघा माझी। कसं असतं की प्रत्येक साडीमध्ये आपलं काहीतरी अशा भावना असतात बघा, काहीतरी आठवण असते साडीमध्ये जपलेली। तशीच माझी पैठणींमध्ये बरीच आठवण तशी जपलेली आहे। तर त्यातली ही जी पैठणी आहे बघा माझी, तर ती पैठणी साखरपुड्यातली आहे माझ्या, म्हणजे माझ्या लाईफमधली फर्स्ट पैठणी आहे ही। त्यामुळे ही पैठणी एकदम माझ्या जवळची आहे, कारण जेव्हा माझा साखरपुडा ठरला होता का तेव्हा ही पैठणी घेतली होती मी। माझ्या लाईफमधली फर्स्ट साडी आणि फर्स्ट पैठणी आहे ही, त्यामुळे ही मला खूप एकदम अशी जवळची वाटते। आणि लाईफमधल्या नवीन जेव्हा आपलं वळण असतं, म्हणजे आपला साखरपुडा होतो, तेव्हा ही साडी मी नेसलेली, त्यामुळे आणखीनच मला एकदम जवळ वाटते ही साडी। म्हणजे कसं असतं की लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातलं खूप मोठं वळण असतं, त्याचवेळी मी ही साडी नेसली होती फर्स्ट टाईम साखरपुड्यामध्ये, त्यामुळे ही साडी मला एकदम अशी जवळची वाटते माझ्या। आणि पहिली पैठणी आहे माझ्या कलेक्शनमधली ही। तर ह्याचा हा पल्लू आहे बघा, त्यावेळी अशा साड्यांचा ट्रेंड होता खूप। आणि माझा फेवरेट कलर आहे हा पर्पल। पहिली साडी, फेवरेट कलर आणि आयुष्यातलं पहिलं छान वळण, त्यामुळे ह्या साडीमध्ये खूप माझ्या आठवणी आहेत। हिची पण क्वालिटी एकदम छान आहे बघा। हा पल्लू आहे साडीचा, पल्लू पण छान आहे। ही साडी पण आता बघा जवळजवळ 8 वर्ष झालेत, पण आहे तशीच आहे, अजिबातच खराब झालेली नाही। त्यामुळे घेतानाच क्वालिटीमध्ये आपण छान घेतली ना की मग साडी एकदम छान राहते। त्याच्यानंतरची आहे ही साडी, याचंही कॉम्बिनेशन बघा किती छान आहे एकदम। ह्या साडीचा खूप ट्रेंड होता। तर ह्या साडीचं काय आहे की जेव्हा माझं लग्न ठरलं होतं का तेव्हा केळवण असायची बघा, तर त्या केळवणाच्या वेळी माझ्या बहिणीने ही साडी माझ्यासाठी घेतली होती। तर ही साडी बघा, ही साडी माझ्या बहिणीनं मला केळवणासाठी दिली होती। तर त्याचं कॉम्बिनेशनही खूप छान आहे बघा, पूर्ण ही अशी साडी आहे बघा। आणि त्याचा पल्लू आहे ना तो असा पल्लू आहे, याचा पल्लू पण खूप छान आहे। म्हणजे प्रत्येक साडीमध्ये सांगण्यासारखं असं आहे की ती कधी घेतली होती, कशासाठी घेतली होती, काहीतरी आठवण असतेच म्हणजे आपल्या प्रत्येक साडीमध्ये। ह्याचं कॉम्बिनेशन मला खूप आवडतं।
सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि शाईन पण खूप आहे साडीला बघा, दिसत असेल तुम्हाला. म्हणजे साडी हा खूप जिव्हाळ्याचा विषय झाला आहे महिलांसाठी आपल्या, आणि प्रत्येक साडीमध्ये आपली काही ना काही आठवण असतेच. आता माझ्या साड्या बघताना पण असं प्रत्येकीला आठवत असेल की कोणत्या साडीमध्ये कोणती आठवण आहे, प्रत्येकीला आठवत असेल बघा. आता तसं आहे माझं पण, प्रत्येक साडीमध्ये काहीतरी आठवण आहेच. त्याच्यानंतर आहे ही साडी बघा, ही पण अगेन पर्पल कलरमध्येच आहे, माझा फेवरेट कलर. आणि ही साडीची आठवण अशी आहे, ही साडी लग्नानंतरचा पहिला जो पाडवा होता का, दिवाळी पाडवा, तेव्हा मिस्टरांनी घेतली होती. त्यामुळे ही पण साडी मला एकदम जवळची आहे, कारण माझ्या पहिल्या पाडव्याची साडी आहे ही. लग्नानंतर पहिल्यांदा घेतलेली साडी आहे मला ही. हा साडीचा पल्लू आहे बघा, डिझाईन खूप छान आहे. तेव्हा अशा साडीची आणि डिझाईनची खूप ट्रेंड होता असा, त्यामुळे मिस्टरांनी स्वतःहून आणलेली मला ही पहिली साडी आहे बघा, दिवाळीच्या पहिल्या पाडव्याची साडी. त्यामुळे हिच्या पण खूप आठवणी आहेत माझ्याकडे आणि माझ्या एकदम जवळची आहे ही साडी. कारण पहिला पाडवा म्हणजे कसं असतं, आपल्यासाठी खूप अशी खास गोष्ट असते, तर त्या खास वेळीच आणलेली ही साडी आहे. त्याच्यामुळे मला ही साडी खूप आवडते. कॉम्बिनेशन बघा, आणि मेन म्हणजे पर्पल कलरमध्ये आणलेली आहे ही साडी, त्याच्यामुळे मला जास्तच आवडते ही साडी. त्यावेळी असा ट्रेंड होता खूप ह्या साडीचा. त्याच्यानंतरची ही आहे पैठणी दुसरी माझी. तर ही पैठणी म्हणजे माझ्या हळदीची साडी आहे बघा ही. म्हणजे आमच्या इकडे अशी पद्धत आहे की हळदीला नवरीने हिरव्या कलरची साडी नेसायची असते, त्यावेळी ही माहेरून घेतलेली साडी आहे मला हळदीसाठी. तर ती पण खूप छान आहे बघा, तिचं काम बघू शकताल तुम्ही. 8 वर्षामध्ये त्याचं शाईनही गेलेलं नाही साडीची, आणि धागे पण बघा तुम्ही असे वर्कचे कसे आहेत, ते अजिबात खराब झालेले नाहीत धागे. आणि हे काठाचं पण डिझाईन बघा, कसली कसर वगैरे नाही लागली. म्हणजे असं होतं बऱ्याच साड्यांचं, हे ठेवून ठेवून त्यांना कसर लागते, पण ही साडी बघा तुम्ही, म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढ्या साड्या दाखवल्या ना, त्यातल्या एकही साडीना माझ्या कसर नाही लागलेली. म्हणजे घेतानाच आपण जर चांगल्या क्वालिटीचं बघून घेतलं ना वस्तू, तर ती खराब होत नाही, जास्त दिवस तशीच राहते. तर ह्याच्यावर बघा असं मोराचं डिझाईन आहे ह्या साडीवर. तर हा साडीचा पल्लू आहे बघा तुम्ही, मरून कलरचा पल्लू आहे. आपण ह्याला रेड म्हणू शकत नाही, मरून कलर आहे हा. मरून आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे. आणि ऑल ओव्हर साडी ही अशीच आहे, ऑल ओव्हर साडीला अशी डिझाईन आहे. माझ्या हळदीची साडी आहे ही, त्यामुळे साडीला झालेत 8 वर्ष, पण तरी पण तुम्ही डिझाईन बघा साडीची, अजिबात खराब झालेली नाही आहे, तशी आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की जास्त पैसे घालून आपण साडी घेतली, पण जर त्या साडीची अशी क्वालिटी राहणार असेल कायम, तर काहीच हरकत नाही ना जास्त पैसे घालून घेतले तरी. त्याची शाईनही तशीच आहे, डिझाईनही तशीच आहे. आता पल्लूवरून तुम्हाला समजत असेल बघा, आहे तसाच पल्लू पण साडीचा राहिलेला आहे. हा साडीचा पल्लू आहे पूर्ण. शाईन दिसत असेल तुम्हाला साडीची कशी आहे. परत धागे पण अजिबात खराब नाही झाले. अशा साड्यांची कॉपी पण आपल्याला मिळू शकते दुकानामध्ये कमी पैशामध्ये, पण ती जर साडी आपण घेतली तर लगेच त्याला कसर वगैरे लागते त्या साड्यांना, जास्त दिवस राहत नाही ती साडी. पण जेव्हा आपण अशा साड्यांना ओरिजिनलमध्ये जेव्हा घेतो आपण, थोडेसे पैसे जातात जास्त, पण ते कायमस्वरूपी आपल्या जवळ राहतं. म्हणजे आपल्याला एक सांगायला होतं की माझ्या हळदीची ही साडी आहे, त्यात माझ्या काहीतरी आठवणी आहेत, असं सांगण्यासाठी आपल्याला ही साडी येते. त्याच्यामुळे थोडंसं मी घेताना साड्या कॉस्टलीच घेते, पण त्या टिकतात, म्हणजे असं खूप दिवस खराब होत नाहीत. आणि दिसताना पण लुक एकदम असा रिच दिसतो साड्यांचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही साडी बघा, हिला तक्षशिला पैठणी असं म्हणतात. ती मी आत्ताच घेतली आहे, अजून नेसलेली पण नाही आहे ही साडी, पण छान आहे. मला ही खूप आवडलेली साडी घेताना.
ह्या साडीची क्वालिटी पण छान आहे बघा, शाईन खूप आहे. आणि मेन म्हणजे कलर कॉम्बिनेशन बघून ही साडी मी घेतली होती, कारण अशा कलरची साडी माझ्याकडे नव्हती, त्याच्यामुळे मला ही साडी आवडलेली. वेलांचं डिझाईन आहे बघा साडीवर पूर्ण असं, छान वाटली मला ही साडी. ह्याचे काठे असे आहेत. म्हणजे साडीला शाईन खूप आहे. पूर्ण साडीवरती अशीच ही वेलांची डिझाईन आहे पूर्ण साडीला. अजून नेसलेली नाहीये, बघू एखाद्या फंक्शनला नेसेल मी ही साडी दिवाळीत वगैरे. आणि ह्याचा हा पल्लू आहे बघा, पल्लूला पण शाईन तुम्ही बघत असताल किती आहे ह्याच्या, खूप शाईन आहे ह्या साडीला. आय थिंक याला तक्षशिला पैठणी असंच म्हणतात, नक्की नाव मला माहीत नाही याचं. पण मला साडी आवडली आणि कलर कॉम्बिनेशन आवडलं. माझ्याकडे असं कॉम्बिनेशन नव्हतं साडीचं, म्हणून मी ही साडी घेतली. छान आहे ही साडी. त्याच्यानंतर नेक्स्ट ही साडी आहे बघा, ही पण मी आत्ताच परचेस केलेली आहे रिसेंटलीच. ही माझी ओरिजिनल पैठणी आहे, हँडलूममध्ये आहे बघा. मी ही बनवून घेतली होती खास, हँडलूममध्ये आहे ही पैठणी. आता ज्या लेडीज ओरिजिनल पैठणी वापरतात त्यांना समजलंच असेल ही साडी काय आहे, कशी आहे, परत त्याची क्वालिटी कशी असेल. ओरिजिनल साडी ज्या वापरतात त्यांना समजेल बघा लगेच ह्या साडीचं, कारण ह्याचं डिझाईन स्वतः मी त्यांना कस्टमाइज करून दिलं होतं की मला अशी साडी हवी आहे म्हणून, अशा कॉम्बिनेशनमध्ये. आणि ऑल ओव्हर मला असे चंद्रकोर हवी होती साडीवर, आणि त्यांनी मला हवी तशी बनवून दिली आहे. आणि शाईन पण खूप आहे ह्या साडीला. मला एक ओरिजिनल पैठणी घ्यायचीच होती, त्यावेळी मी असं ठरवलं होतं की ज्या काही त्यांनी बनवून ठेवलेल्या असतील त्यातली घ्यायची नाही आहे. मला स्वतः असं कस्टमाइज करून स्वतः डिझाईन त्यांना सांगून तशी बनवून घ्यायची होती मला साडी. आणि कॉम्बिनेशन तर मला माहिती होतं की कॉम्बिनेशन मला असंच हवं आहे, मोरपंखी आणि त्याला पिंक कलरचा असा काट असेल असं कॉम्बिनेशन मला हवं होतं. पण आतमधली डिझाईन जी आहे ती मी त्यांना सांगितली की मला पूर्ण साडीवरती असं चंद्रकोर बनवून हवे आहेत. आणि त्यांनी पण एकदम छान अशी साडी बनवून दिली. ही फेसबुकला त्यांचं एक पेज आहे बघा, कल्याणी क्रिएशन म्हणून, त्यांनी मला ही साडी बनवून दिलेली आहे. आणि एकदम मला खूप आवडली म्हणजे ही साडी, कारण त्याचं कॉम्बिनेशन बघा तुम्ही. ज्या महिला नाही का आता ओरिजिनल पैठणी वापरतात त्यांना समजलं असेल की साडी ही काय आहे, कशी आहे, त्याची क्वालिटी कशी असेल, त्यांना समजलं असेल ह्याच्यामध्ये. त्या कल्याणी क्रिएशनच्या ओनर ज्या आहेत ना, त्यांनी मला स्वतःही कस्टमाइज करून दिलेली साडी आहे. म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की डिझाईन अशी हवी आहे आणि मला बनवूनच हवी आहे. तेव्हा त्या बोलल्या होत्या की साडी अवेलेबल नाही आहे आपल्याकडे अशी. तर मी त्यांना बोलले जर घेतली तर मला अशाच ह्याच्यामध्ये पाहिजे डिझाईनमध्ये. तर त्यांनी मला ही बनवून दिली आहे साडी. जेव्हा माझ्याकडे ही साडी आली ना तेव्हा कॉम्बिनेशन मला ह्याचं खूप आवडलं. आणि जशी मी ठरवली होती की आपल्याकडे ओरिजिनल पैठणी कशी असावी सेम तशीच आली आहे ही साडी. शाईन ह्याला खूप आहे बघा. ओरिजिनल साड्यांची हीच खासियत असते, शाईन त्याला खूप असते. पूर्ण साडीवरती अशा बुट्ट्या आहेत. हे तर आणखीन बऱ्याच आहेत माझ्याकडे पैठण्या, पण ह्या ज्या आहेत ना त्या मला खूप आवडतात. जेवढ्या मला आवडतात त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. नेक्स्ट परत कधी वाटलं तर बाकीच्या राहिलेल्या आहेत त्यांच्यावरती पण एक व्हिडिओ मी छान बनवेल. पण आत्ता सध्या ज्या माझ्या रिसेंट फेवरेट आहेत त्याच्यावरच व्हिडिओ बनवलेला आहे मी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.